श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 12वीचा हिंदी त्याचप्रमाणे इंग्लिशचा पेपर झालेला आहे. उद्या मराठीचा पेपर आहे. तर आता फिजिक्सचे IMP प्रश्न कुठले आहेत याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. त्याचप्रमाणे हा बोर्डाचा पेपर आपल्याला कसा सोडवायचा आहे, काय काळजी घ्यायची याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. चॅनल नवीन असताल तर अशा सर्व 10वी-12वीच्या बोर्ड IMP प्रश्न ऑनलाईन लेक्चरसाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. त्याचप्रमाणे व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा सर्व अपडेट्ससाठी. तर बघा, हे फिजिक्सचे काही IMP प्रश्न आहेत. स्टेट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, झिरोथ लॉ ऑफ द थर्मोडायनामिक्स, हीट इंटरनल एनर्जी, थर्मोडायनामिक्स इक्विलिब्रियम. हे तुम्हाला असे चॅप्टर वाईज पूर्ण PDF स्वरूपात तुम्हाला भेटतील. व्हिडिओच्या खाली एक लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा किंवा प्ले स्टोअरवरून डायरेक्टली तुम्ही नाना फाउंडेशन सर्च करा आणि आपलं ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी या सर्व PDF भेटतील. हा फिजिक्सचा एक IMP PDF नावाचा एक कोर्स केलेला आहे, जे की तुम्हाला तिथे Paytm किंवा तुमचं Google Pay GPay असेल तर फक्त तुम्हाला 99 रुपयामध्ये हा कोर्स भेटेल. तर याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. टोटल जेवढे प्रकरण आहेत त्या सर्व प्रकरणांचे IMP PDF दिलेले आहेत. तर आपण बघूयात की चॅप्टर वाईज आता याचं वेटेज कसं असणार आहे. त्याचप्रमाणे फिजिक्सच्या पेपरांमध्ये आपण कुठल्या धड्यांवर जास्त भर दिला पाहिजे याची पूर्ण माहिती घेऊयात. तर बघा, महाराष्ट्र बोर्डच्या परिपत्रकानुसार फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र याचा पेपर हा कसा असणार आहे. टोटल आपल्याला माहिती आहे की 16 प्रकरणं आहेत. यामध्ये जवळपास 30 मार्क ही प्रॅक्टिकलला आहेत आणि 70 मार्क ही 16 प्रकरणांचे जे पण प्रश्न असतात त्याच्यावर आहेत आधारित. तर आपण प्रत्येक प्रकरणाचं वेटेज वाईज पॅटर्न कसं आहे ते बघणार आहोत. जास्त आपल्याला कुठल्या प्रकरणावर भर दिला पाहिजे याची माहिती घेणार आहोत. मी पण सायन्समधून शिक्षण केलेलं आहे. फिजिक्स पेपराचं भरपूर विद्यार्थ्यांना टेन्शन आलं असेल तर काळजी करू नका. तुम्हाला हा व्हिडिओ बघून नक्कीच तुमच्यामध्ये एक ऊर्जा आणि प्रोत्साहन निर्माण होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वरनारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थीला 12वी बोर्डाचा फिजिक्सचा पेपर हा सोपा जावा. नक्कीच लाईक करत चला, लाईक करण्यात कंजूसी करू नका. तर बघा, याच्यामध्ये जे पहिलं प्रकरण आहे रोटेशनल डायनामिक्स, याच्यामध्ये तुम्हाला 5 मार्कावर प्रश्न येतील आणि विथ ऑप्शन हे 7 मार्क असणार आहेत. हे पहिल्या प्रकरणाची गोष्ट आहे. त्यामुळे आता पूर्ण प्रकरणाची मी डिटेल तुम्हाला देणार आहे. बरेच विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्या की सर, बोर्डाचा फिजिक्सचा पेपर पॅटर्न हा कसा असणार आहे याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला माहिती आहे बोर्डाचा पेपर आता 27 तारखेला आहे. तुमच्याकडे आता मोजून 3-4 दिवस आहेत. या 3-4 दिवसाला वेस्ट करू नका, कारण सर्वात महत्वाचा 12वीचा जो सायन्सचा पेपर आहे तो फिजिक्स आहे. फिजिक्सचं किती टेन्शन असतं हे आपण स्वतः अनुभवलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो. आणि याचे सर्व इम्पॉर्टंट PDF फाईल तुम्हाला व्हिडिओच्या खाली लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा फटाफट. नंतर तुम्हाला पछतावा होऊ शकतो की आपण ही PDF घेतली असती तर नक्कीच आज आपला पेपर चांगला गेला असता. इंग्लिशचे PDF, हिंदीचे PDF आपले बोर्डाच्या परीक्षेत आले होते 100%. 16 वर्षाचा मला अनुभव आहे आणि स्वतः मी सायन्समधून स्टडी केलेला आहे. दुसरा धडा आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स. हा 5 मार्काचा आहे. ऑप्शन सोबत 7 मार्क आहेत. त्यानंतर तिसरं जे प्रकरण आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, 5 मार्क आहेत. ऑप्शन सोबत 7. चौथं जे आहे थर्मोडायनामिक्स, 5 मार्क. ऑप्शन सोबत 7. आणि त्यानंतर चौथं जे प्रकरण आहे ऑसिलेशन, 4 मार्क आणि वेटेज सोबत 5. 6वं जे प्रकरण आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्स, 4 मार्क. ऑप्शन सोबत 6. म्हणजे आपल्याला पहिले जे प्रकरण दिसत आहेत ते 5-5 मार्काचे दिसत आहेत सलग, 1, 2, 3, 4 आणि ऑप्शन सोबत 7. म्हणजे इथे जर तुम्ही 4 प्रकरणांचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचे 70 पैकी 20 मार्क हे कन्फर्म होतील. आणि याचे IMP प्रश्न, ठराविकच प्रश्न मी दिलेले आहेत प्रत्येक प्रकरणातील 2-3. तर ते PDF नक्कीच व्हिडिओच्या खाली आहे, लिंक क्लिक करा. बऱ्याच मुलांचे प्रश्न येतात कमेंटमध्ये की सर लिंक ओपन होत नाही, तर तुम्ही डायरेक्टली प्ले स्टोअरला नाना फाउंडेशन अवश्य सर्च करा. तर आपण बघितलं आता 5 प्रकरणांपर्यंत. त्यानंतर आता बघूयात 7वं जे प्रकरण आहे वेव्ह ऑप्टिक्स, त्याला पण 5 गुण आहेत. ऑप्शन सोबत 7 गुण आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिस्टिक्स याला 4 गुण आहेत. ऑप्शन सोबत 6 गुण आहेत. त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी 4 गुण. ऑप्शन सोबत 6. मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट 4 गुण आणि ऑप्शन सोबत 6. त्यानंतर शेवटची उर्वरित काही प्रकरणं आहेत त्याची पण आपण माहिती घेऊयात. इथे तुम्हाला दिसत असेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 5 गुण आणि ऑप्शन सोबत 7. त्यानंतर AC सर्किट्स 4 गुण. ऑप्शन सोबत 6. ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर 4 गुण. ऑप्शन सोबत 5 गुण.
स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय 4 गुण, ऑप्शन सोबत 6 गुण. आणि शेवटचं जे प्रकरण आहे सेमी कंडक्टर डिव्हाइसेस 4 गुण आणि ऑप्शन सोबत 5 गुण. असे जवळपास तुम्हाला इथे दिसत असतील की 70 मार्क आहेत आणि ऑप्शन सोबत ही 98 मार्क आहेत. त्यामुळे सर्व आता एवढ्या 2-3 दिवसात तुम्ही वर्षभर अभ्यास केला असेल तर ठीक आहे, पण काही मुलांचा अभ्यास झाला नसेल किंवा त्यांना आय-एम-पी प्रश्न पाहावे असतील तर व्हिडिओच्या खाली नक्कीच लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. सर्व पीडीएफ त्या ठिकाणी मी पोस्ट केलेले आहेत. त्या पीडीएफ कशा प्रकारचे आहेत हे पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच. तर काळजी करू नका आणि मोठ्या मनाचे मोठ्या हृदयाचेच मुलं व्हिडिओ लाईक करतायत. आपल्या आईवडिलांसाठी शिक्षकांसाठी एक लाईक होऊ द्या. त्याचप्रमाणे 12th बोर्ड फिजिक्स इम्पॉर्टंट पीडीएफ क्वेश्चन्स हा 99 रुपयाचा फक्त तुम्हाला कोर्स आहे, तो भेटेल. इम्पॉर्टंट याच्यात सर्व फिजिक्सचे आय-एम-पी प्रश्न असणार आहेत. तर नक्की कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला, नक्की कमेंट करा. परत भेटूयात नवीन अपडेट्ससोबत. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.